अजून 75 किलोमीटर जायचंय. मॉर्निंग सकाळी अजून फर्स्ट लाईट झालेले नाहीये. एक नंबर मजा येते रायडिंगला. नमस्कार मित्रांनो, मी आहे सूरज गुजर आणि आज आपण जाणार आहे पुण्यावरून पाचगणीला, जी की आपली राईड होणार आहे टोटल 100 किलोमीटरची. आणि सोबत आपण या सगळ्या गोष्टी घेऊन जाणार आहे. पॉवर बँक, बॅटरी, एक जर्सी, हेल्मेट, गॉगल, वॉलेट, पंक्चर किट, एक एक्स्ट्रा क्लोथ्स पण आपण कॅरी करणार आहे, एक पेअर, थोडं न्यूट्रिशन जे आपल्याला हेल्प करेल. ह्या सगळ्या गोष्टी पॅक करून मी तुम्हाला भेटतो परत. अजून सनराईज व्हायचं राहिलेलं आहे. आता पहिले 25 किलोमीटर्स कंप्लीट झालेले आहेत. अजून 75 किलोमीटर जायचंय. आता मी आहे नीरा नदीवरती. आत्ताशी कुठं सनराईज झालाय. 2 मिनिटं आपण पुढे थांबू ना, सनराईज एन्जॉय करूया. हा रोड जातो भोरला. आपण आहे भोर फाट्यावरती. पुढे जायचं आपल्याला महाबळेश्वर. आणि आपला थोडासा सिविक सेन्स पण बघू शकतो आपण इथं. गुड. आता जवळपास 50 किलोमीटर्स कंप्लीट झालेले आहेत. तरी पण ह्या साईडला थंडी थोडी जास्त आहे. जवळपास 7:30 वाजलेले आहेत ऑलमोस्ट. शिरवळपर्यंत ऑल गुड. पुढे खंबाटकी घाट चालू होते. फर्स्ट एलिव्हेशन आहे त्याचं. जवळपास खंबाटकी घाटच्या बेसला आलोय आणि समोर बघू शकता इतकं धुकं आहे की डोंगर दिसत नाही अक्षरशः खंबाटकी घाटाचा. लास्ट 20 किलोमीटर ऑलमोस्ट हेल. रोड इतका चांगला होता आणि रोडच्या कामामुळे खराब करून ठेवला सगळं. इथून पुढे सगळं मेंटल गेम आहे. ऑलमोस्ट 80 किलोमीटर झालं आहे जवळपास. लास्ट 20 किलोमीटर राहिलं आहे. आजपर्यंत कधीच असं नाही झालं की वाईला आलो आहे आणि स्पेसिफिक ह्या पॉईंटला नाही थांबलो. कारण की हे माझी शाळा, हे आमचं हॉस्टेल होतं आणि पलीकडे जी लास्टला मोठी बिल्डिंग दिसते ती आमची शाळा होती. आणि अलीकडं जुनी शाळा होती ती तोडून त्यांनी नवीन बांधली. ज्यावेळेस आम्ही शाळेत होतो त्यावेळेस कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं. 26 जानेवारी फ्लॅग होस्टिंग पण झालेलं आहे. कदाचित स्विमिंग पूल पण बांधता येते शाळेवाले. चांगली गोष्ट आहे. आमच्या वेळेस का नाही केलं स्विमिंग पूल. आणि पुढं तो पांडवगड आहे. तरी अजून जायचं आहे. फायनली रीच पाचगणी. एक छोटासा रूम टूर. डन 100 किलोमीटर्स. थोडं फ्रेश होतो. भेटूया थोड्या वेळानंतर.